नमस्कार, मी टेक्निशियन शुभांगी. आर-आर-बी एन-टी-पी-सीचे फॉर्म तुमचे भरून तर झालेच असतील. मग ग्रॅज्युएट लेव्हलचे असू द्या किंवा अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचे असू द्या आणि तुम्ही अभ्यासाच्या तयारीला देखील लागला असाल. म्हणजे ग्रॅज्युएट लेव्हलची एक्झाम एप्रिल 2025 पर्यंत येऊ शकते आणि अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम जून-जुलै 2025 मध्ये होऊ शकते. तर तुम्ही अभ्यासाच्या तयारीला तर नक्कीच लागला असाल, परंतु गणित या विषयावर तुम्ही कशा पद्धतीने जास्त फोकस करणार आहे, यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा आधार घेऊन तुम्ही अभ्यास करणार आहे. त्यासोबतच यामध्ये गणितामधले कोणते महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांना कशा पद्धतीचं वेटेज आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, या संदर्भात डिटेल्स व्हिडिओ मी घेऊन आले आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळे महत्त्वाचे टिप्स तुम्हाला इथे मिळतील. त्यासोबतच सुरुवातीला टेक्निशियन शुभांगी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता यामध्ये गणितामध्ये महत्त्वाचे तुमचे टॉपिक्स कोणते असणार आहेत, महत्त्वाचे घटक कोणते असणार आहेत, तर ते अगोदर समजून घ्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सिलॅबस सांगितलेला आहे गणिताचा, आणि तरी देखील मी आता तुम्हाला महत्त्वाचे तुमचे त्यामध्ये देखील कोणते टॉपिक्स असणार आहेत तर ते अगोदर समजून घ्या तुम्ही. इथे तुम्हाला अंकगणित आणि ॲडव्हान्स गणित, म्हणजे ॲडव्हान्स मॅथ आणि अंकगणित असे 2 भाग आहेत गणिताचे, ते केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनमध्येच दिलेलं आहे, एक तर अंकगणिताचा भाग आहे आणि एक तर ॲडव्हान्स मॅथचा तुम्हाला भाग दिलेला आहे नोटिफिकेशनमध्ये. तर यामध्ये तुम्हाला अंकगणितामधले तुमचे कोणते कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, तर नंबर सिस्टीम, जे देखील संख्यांवर आधारित जे घटक आहेत, म्हणजे पदावली, बोर्डमॉस वगैरे, सरलीकरण, तर हे याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न करणं गरजेचं आहे. LCF, SCF आहे, लसावी मसावी आहे, पर्सेंटेज आहे, शेकडेवारी, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, टाईम अँड डिस्टन्स, वेळ आणि अंतर, त्यानंतर टाईम अँड वर्क, वेळ आणि काम, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, आणि त्यानंतर एक घटक राहिला आहे तो म्हणजे ॲव्हरेजचा. ॲव्हरेज म्हणजे काय, सरासरी. तर हे घटक आहेत तुमचे. यामध्ये तुम्ही हे टॉपिक तुम्ही लक्षात घ्या आणि याच्यानुसार तुम्ही आता पुस्तकांमध्ये हे टॉपिक अगोदर बघणार आहे आणि त्या टॉपिक वाईज तुम्ही प्रश्न सोडवायला घेणार आहात. कारण की CBT1 आणि CBT2ला सेम टॉपिक असणार आहे. हे अगोदर तुम्ही समजून घ्या. अगोदर तुम्ही समजा नंबर सिस्टीम, बोर्डमॉसचा तुम्ही धडा घेतला करायला, घटक घेतला, तर अगोदर व्यवस्थित तो टॉपिक करून घ्या. मग RS अगरवालचं पुस्तक आहे. त्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये कोणते घटक अवघड जात असतील तर ते तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून करून घेऊ शकता. मग ते तुम्ही मराठीमध्ये बघा किंवा हिंदीमध्ये, तुम्हाला जे देखील कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते टॉपिक समजून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे जर ऑफलाईन तुमच्या आजूबाजूला कोणी क्लास घेत असतील, तर खूपच अवघड जात असेल गणित, तर तिथे जाऊन तुम्ही क्लास देखील तुमचे लावू शकता. कारण की गणित या घटकावर जास्त वेटेज आहे आणि त्याच्यामुळे गणित तुमचा चांगला असणंच गरजेचं आहे जर तुम्हाला इथे मेरिटमध्ये यायचं असेल तर. आणि तुम्हाला CBT1 क्लिअर करायची असेल तर तुम्हाला गणित या घटकावर जास्त भर देणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच CBT2साठी देखील गणित अतिशय महत्त्वाचं असणार आहे. यानंतर जर तुम्ही म्हणाल की घटकांनुसार वेटेज कोणत्या याला जास्त आहे, तर कोणत्या याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात, तर CBT1 आणि CBT2 यामध्ये गणितामध्ये काय फरक असणार आहे, तर CBT1 थोडी नॉर्मल असणार आहे, बरोबर, नॉर्मल क्वेश्चन्स असणार आहेत तिथे, परंतु CBT2ला इथे मात्र लेवल तुमची हार्ड होते. इथे मात्र तुमची लेवल हार्ड, CBT2ला मात्र गणिताची लेवल हार्ड होते. आता CBT1 असू द्या किंवा CBT2 असू द्या, दोन्हीकडे तुम्हाला अंकगणित असणार आहे आणि ॲडव्हान्स मॅथ देखील असणार आहे. आता जास्त वेटेज अंकगणिताला आहे. जर तुम्ही 100% मध्ये गणिताला जर डिव्हाइड केलं तर अंकगणित पूर्ण 90% अंकगणितालाच जास्त वेटेज आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. म्हणजे हे सगळे टॉपिक्स तुम्हाला किती महत्त्वाचे आहे हे समजत आहे. आता यामध्ये जर तुम्ही म्हणत असाल की अंकगणितामध्ये नंबर सिस्टीमला काय महत्त्व आहे, बोर्डमॉस, LCM, SCFला काय महत्त्व आहे, तर सगळ्यात जास्त वेटेज जर तुम्ही म्हणत असाल तर 100रातले 30% तर वेटेज तुम्हाला याच घटकांवर दिसणार आहे.
नंबर सिस्टीम असू द्या, बोर्डमस पदावलीसाठी. त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या असू द्या, मूळ संख्या असू द्या, विषम संख्या, या सगळ्या घटकावर तुम्ही जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. इथे तुम्ही लसावी मसावी असू द्या, याच्यावर तुम्हाला जास्त वेटेज असणार आहे. त्याच्यामुळे ह्या घटकांना तुम्ही दुर्लक्षित करून चालणार नाही. हे घटक तुमचे चांगलेच तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. आता यानंतर जर तुम्ही म्हणाल की आता कोणत्या घटकाचं जास्त वेटेज आहे, तर यानंतर प्रॉफिट अँड लॉस. पण प्रॉफिट अँड लॉस जर तुम्हाला जमायला पाहिजे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला समजायचं आहे, म्हणजे नफा तोटा, तर तुम्हाला पर्सेंटेज तर येणं गरजेचं आहे. जरी शेकडेवारीला जरी पर्सेंटेजला जरी कमी वेटेज असलं तरी देखील प्रत्येक याचा तो पाया आहे. त्याच्यामुळे पर्सेंटेज तुम्हाला अगोदर येणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस जमणार आहे. नफ्या तोट्यावरची गणितं तुम्हाला जमणार आहेत. काही लोक काय करतात, तर पुस्तकाच्या सुरुवातीला जी सूत्र असतात ती पाठ करून परीक्षेला जातात. पण या सूत्रांचा काय उपयोग होतो का तिथे गेल्यानंतर? गणित दिलेलं आहे, पण ते सूत्र कशा पद्धतीने वापरायचे किंवा ते सूत्रच आठवत नाही मुळात, कारण की आपण तिथे प्रॅक्टिसच केलेली नसती त्या सूत्रांना धरून. त्याच्यामुळे या सूत्रांचा काहीच उपयोग होत नाही तुम्ही पाठांतर करून. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही काय करा, हे टॉपिक वाईज अगोदर तर तुम्ही प्रॅक्टिस करा. तुमच्या आर.एस. अगरवालचं पुस्तक असू द्या किंवा आणखी तुम्हाला कोणतं पुस्तक चांगलं वाटत आहे, तुमच्याकडे गणिताचं आहे आणि हे सगळे घटक आहेत तिथे, तर त्याच्या अगोदर सराव करा. आणि त्यानंतर तुम्हाला जे घटक येत नाही ते यूट्यूबला पहा किंवा तुमच्याकडे जर ऑफलाईन क्लासेस असतील, चांगले शिक्षक तुमच्या आजूबाजूला असतील, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही समजून घ्या हे सगळे टॉपिक्स. आणि त्यानंतर मात्र तुम्ही प्रिव्हियस इयर्स बुक्स आहेत, क्वेश्चन्स, त्यांचा आधार घेणार आणि जास्तीत जास्त प्रश्नांची रिव्हिजन करणार आहे. जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हाच ही सूत्र तुमची इम्प्लिमेंटेशन होईल, म्हणजे ती सूत्रे तुम्ही वापरणार आहात गणिते सोडवताना. कोणत्याही गोष्टीचं जे तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत नाही, प्रत्यक्षात वापरत नाही, तोपर्यंत त्याचा काही एक उपयोग होत नाही. आणि ते सूत्रे पाठ करण्यात, घोकमपट्टी करण्यात काही एक उपयोग नसतो. त्याच्यामुळे अगोदर तर गणिते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, सोडवा आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे या सूत्रांचा तुम्हाला उपयोग होईल. त्यानंतर टाईम अँड डिस्टन्सवर देखील जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे रेल्वेवरचे जे प्रश्न आहेत प्लॅटफॉर्म संदर्भात जे देखील आहेत, वेळ आणि अंतरचे प्रश्न, ते जास्तीत जास्त करा. टाईम अँड वर्कवर देखील 2 प्रश्न तर हमखासच असतात, म्हणजे वेळ आणि कामावर. तर या घटकाला देखील दुर्लक्ष करू नका, तर जास्तीत जास्त याचा देखील सराव करा. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज आहे. याच्यावर तर इतक्या अवघड प्रश्न असतात की खूप फिरवून विचारलं जातं ह्या दोघांमध्ये. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांमध्ये गफलत करू नका, जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त छान पद्धतीने समजून घ्या. यूट्यूबवर छान छान व्हिडिओज आहेत हे टॉपिक्स तुम्हाला समजून सांगण्याचे. मराठीमध्ये असतील उपलब्ध किंवा हिंदीमधले पाहायचे असतील तर ते पाहून घ्या. मला वाटते विजय पथ म्हणून एक कोचिंग क्लासेस आहेत, त्यांचे देखील छान याच्यावरचे व्हिडिओज आहेत, तर ते देखील तुम्ही पाहून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला यूट्यूबला तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला भेटतील किंवा ऑफलाईन मी मागे सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन क्लासेस तुम्ही रेफर करू शकता किंवा शाळेतल्या शिक्षकांकडून तुम्ही समजून घेऊ शकता कोणते, जर तुम्हाला एखादा टॉपिक अवघड जात असेल तर. आणि त्यानंतर मात्र तुम्ही काय करणार आहे, तर जास्तीत जास्त याच्यावर रिव्हिजन करणार आहात, जास्तीत जास्त क्वेश्चन सेट्स सोडवणार आहात, तरच तुमचे हे टॉपिक्स तुमचे चांगले होणार आहेत आणि पेपरला तुम्हाला यावरचे प्रश्न तुम्हाला म्हणजे चुकणार नाहीत आणि तिथला तुमचा खात्रीशीर मार्क असणार आहेत. म्हणजे इथे हमखास मार्क मिळवणारे देणारे असे हे टॉपिक्स आहेत, कारण की नेहमी याच टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शेवटचा असणार आहे तो ॲडव्हान्स मॅथ, म्हणजे अंकगणित आणि ॲडव्हान्स मॅथ असे गणिताचे 2 भाग केलेले आहेत. अंकगणितासंदर्भातले सगळे टॉपिक्स मी आता तुम्हाला समजावून सांगितले. आता ॲडव्हान्स मॅथमध्ये म्हणजे याची लेवल हार्ड असते. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वगैरे प्रश्न जे देखील एक्झाम आहेत तेव्हा ॲडव्हान्स मॅथवर जास्त भर दिलेला असतो. NTPCमध्ये त्यामध्ये कम्पेअर केलं तर कमी इथे वेटेज आहे याला. परंतु आपण इथे काही एक्सक्यूज देऊ शकत नाही जर परीक्षेला याच्यावरचे देखील प्रश्न आले तर, कारण की नोटिफिकेशनमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आम्ही अंकगणित आणि ॲडव्हान्स मॅथ यावरचे प्रश्न तिथे असणार आहेत. त्याच्यामुळे
मेन्सुरेशन क्षेत्रफळ असू द्या, ट्रायग्नोमेट्री असू द्या, त्रिकोणमिती, अल्जेब्रा म्हणजे बीजगणित असू द्या किंवा जिओमेट्री भूमिती असू द्या, यावरचे प्रश्न देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण की हे बघा, बेसिक अंकगणित तर सगळेच जण करणार आहेत. ज्यांना देखील गणिताची तयारी करणार आहे तर ते बेसिक गणित तर सगळे लोक करणार आहेत. तिथे तुमची कॉम्पिटिशन मुळात सुरूच होत नाही. सगळ्यांना तिथे सेम मार्क्स पडणार आहेत. कॉम्पिटिशन खरी सुरू कुठे होते तुम्हाला, जर तुम्हाला त्रिकोणमितीवरचा गणित विचारलं आणि ते तिथं तुम्हाला आलं नाही पण दुसऱ्याला आलं, तर तो ऑफकोर्स 2 मार्कांनी पुढे जाईल, 1 मार्कांनी पुढे जाईल तुमच्या. म्हणजे कॉम्पिटिशन स्टार्ट एक्झॅक्ट कुठे होते, तर इथे ॲडव्हान्स मॅथमध्ये. त्याच्यामुळे अजिबातही तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. हे 4ही घटकांवरचे तुमचे प्रश्न तुम्ही बघितले पाहिजेत प्रिव्हियस इयर्समध्ये कशा पद्धतीने विचारले आहेत आणि त्यानुसार तुम्ही या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यावर देखील तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज यूट्यूबला समजावून सांगितलेले आदित्य रंजन सरांचे आहेत किंवा मराठीमध्ये आणखी असतील व्हिडिओज, तर तुम्ही गणिताचे ते देखील याच्यामध्ये पाहू शकता आणि समजावून घ्या टॉपिक्स. अगोदर तर तुम्ही RS अगरवाल रेफर करा आणि त्यानंतर मात्र तुम्ही हे टॉपिक्स समजावून घ्या. शेवटी महत्त्वाचा रोल प्ले करतं ते म्हणजे आपले प्रिव्हियस इयर बुक. म्हणजे प्रिव्हियस इयर जे देखील क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे रोल करतात. कारण की 2018ची बॅच असू द्या, 2019ची बॅच असू द्या, किती शिफ्टमध्ये तिथे पेपर झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स पेपर इतके मिळणार आहेत. 2012 वगैरे जुने पेपर्स तुम्ही बघू नका, या 2 वर्षातलेच जरी तुम्ही बघितले तरी ते पुरेसे आहे. कारण की बऱ्याच शिफ्ट होतात, NTPCच्या असू द्या, ALPच्या असू द्या, RPFच्या असू द्या. म्हणजे सगळीकडे तुम्हाला मॅथ आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेक्निशियनमधला मॅथ घ्या, कुठलाही घ्या, सगळीकडे सेमच असणार आहे. आणि तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. हे बघा, नफ्या तोट्यातलं एखादं गणित घेतलं, प्रॉफिट अँड लॉसमधलं, तर प्रश्न तोच असणार आहे, फक्त तिथे अंक बदललेले असतात. बरोबर की नाही? वेगळा तर कुठला शोध लावलेला नसतो त्यांनी. म्हणजे एक तुम्ही इथे फक्त एक समजून घ्या की प्रश्न तेच असतात, फक्त नंबर्स चेंज केलेले असतात, थोडंसं फिरून विचारलेलं असतं. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरून तुम्हाला समजणार आहे की कोणत्या घटकांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं हे. त्याच्यामुळे आपला स्मार्ट वर्क म्हणता येईल इथे होतो. तर प्रिव्हियस इयर बुकमध्ये तुम्ही जास्तीत जास्त काय करणार आहे, तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजून येईल. वेगवेगळ्या टाईप्सचे क्वेश्चन्स तुम्हाला समजून येतील. म्हणजे कोणत्या क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट झाले आहेत हे समजून येणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पुस्तक म्हणत असाल प्रिव्हियस इयरसाठी, तर किरण पब्लिकेशन अतिशय उत्तम आहे. हिंदीमध्ये आहे नक्कीच, पण इथे तुम्हाला चॅप्टर वाईज, म्हणजे एक घटक घेतला तुम्ही, कोणताही घटक घ्या, चक्रवाढ व्याज घ्या, तर त्याच्यावर त्या चॅप्टरमधले अनेक प्रश्न जे देखील तुमच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्समधले आहेत, म्हणजे जे देखील मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आहेत, ते तिथे तुम्हाला चॅप्टर वाईज, टाईप वाईज तुम्हाला खूप प्रश्न भेटतील आणि खूप जास्त सराव होईल तुमचा. त्याच्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. आता हिंदीमध्ये हे खूप छान आहे प्रकाशन, आणि मराठीमध्ये म्हणत असाल तर निराली प्रकाशन एक आहे, ते तुम्ही बघा, रेफर करा, कसं वाटतंय ते पहा. निराली प्रकाशनमध्ये देखील क्वेश्चन सेट दिलेले आहे, 2016 मधले आहेत. त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे, तर तुम्ही अंकगणिताचे तिथे क्वेश्चन्स पाहू शकता. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही सगळ्यात चांगले एक उपाय तो म्हणजे गुगलवर तुम्ही जा. गुगलमध्ये जाऊन तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची तुम्ही 2019ची बॅच घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर NTPCचे पेपर्स टाकले मराठीमधनं लँग्वेज, तर तुम्हाला बरेच क्वेश्चन्स PDF डाउनलोड करता येतील. आणि त्याच PDF जर तुम्ही प्रिंट केल्या तर तुमच्याकडे क्वेश्चन सेट तुमचा तयार होईल ना. म्हणजे कोणत्या तुम्हाला जर किरण पब्लिकेशन वगैरे हिंदीमध्ये कळत नाही आहे, फक्त इथे प्रॉब्लेम काय असणार आहे, तर तुम्हाला टॉपिक वाईज भेटणार नाही आहे, तर एक प्रश्नपत्रिका तुम्हाला पूर्ण मिळणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला तिथे प्रश्न शोधून गणितातले सोडून तुम्हाला तिथे प्रॅक्टिस करायची आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत
ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. कोणत्या टॉपिक्सला जास्त भर आहे, वेटेज आहे ते सांगितलेलं आहे. त्याचसोबत ॲडव्हान्स मॅथचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सांगितलेलं आहे, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला गणिताच्या अभ्यासाला फायदा होईल. याच्या पलीकडचं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. जेवढं सांगितलेलं आहे आपला सिलेबस समोर ठेवायचा, कोणते घटक जास्त महत्त्वाचे आहेत ते सुरुवातीला करून घ्या. अवघड वाटत असतील घटक तर यूट्यूबला तुम्ही पाहून घ्या. सोपे वाटत असतील तर मॅरेथॉन व्हिडिओज असतात यूट्यूबवर, ते पाहून घ्या. जास्तीत जास्त रिव्हिजन करा. थोडंसं हिंदीतून प्रॅक्टिस करायची जरा सवय लावा. मराठीतून नक्कीच पेपर असणार आहे, पण हिंदीमध्ये जरा जास्त आपल्याला मटेरियल उपलब्ध आहे चांगल्या क्वालिटीचं, त्याच्यामुळे थोडं कम्पेअर करा. जरी एखादा शब्द हिंदीमधून नाही समजला तरी हिंदीच्या खाली ते इंग्लिशमध्ये देखील देतात, त्याच्यामुळे थोडंसं त्या पद्धतीने देखील अभ्यास तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही नसेलच तसं करायचं तर मराठीमध्ये जे देखील व्हिडिओज वगैरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता, त्याच्या थ्रू अभ्यास करू शकता. पण यूट्यूबचा वापर तुम्ही तेवढाच करा जेवढे घटक तुम्हाला अवघड वाटत आहेत. आणि जर ऑफलाईन एखादी गणिताची तुमच्या इथे बॅच असेल तर ती देखील तुम्ही जॉईन करून घेऊ शकता, किंवा ऑनलाईन बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे असतील गणितासाठी तर जास्त तुम्हाला वाटत आहे नाही गणित आमचा फारच कच्चा आहे, आम्हाला जास्त भर द्यावा लागणार आहे, जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, तर एखादी ऑनलाईन चांगली बॅच असेल तर ती पहा आणि ती जॉईन करून तुम्ही घेऊ शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या बऱ्याच मुलांना याचा फायदा होईल. आणि आपल्या टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट रहा. थँक्यू. धन्यवाद.